नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत ज्या तुम्ही अगोदर कधीच पाहिल्या नसतील आणि यामुळे तुमचे भरपूर पैसे वाचतील, सोबतच तुम्हाला भरपूर कामामध्ये मदत देखील होईल। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। आता थंडी सुरू झाली की आपण फुल स्लीव्हजचे कपडे घालतो, जसे की माणसांचे शर्ट। आपण जर त्यांना प्रेस करून ठेवलं, हँगर वरती अडकवायचं म्हटलं की त्याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्यामुळे ते व्यवस्थित बसत नाही आणि ते परत घडी जी घातलेली असते ती खराब होते। तर असं होऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी खास एक ट्रिक घेऊन आलेली आहे, ज्यामुळे फुल स्लीव्हचे कपडे तुम्ही हँगर वरती खूप व्यवस्थित अडकून ठेवू शकता। कमी जागेत भरपूर कपडे देखील बसतील। तर आपल्याला हे फुल स्लीव्हचं शर्ट जे आहे ते असं व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर प्रेस केलेले कपडे ठेवायचे असतील तर तुम्ही याला व्यवस्थित अगोदर प्रेस करून घ्या आणि त्यानंतर इथे आपल्याला जे हँगर आहे ते घ्यायचं आहे। हँगर आपण या ठिकाणी ठेवणार आहोत। स्लीव्हच्या अगदी या ठिकाणी हे हँगर व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे, तरच ही घडी खूप व्यवस्थित येते। त्यानंतरच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या आपण यामध्ये अशा घालायच्या आहेत। खूप सोपा आहे, काळजीपूर्वक पहा, तुम्हाला याचा भरपूर ठिकाणी फायदा होईल। त्यानंतर आता दुसरी जी स्लीव्ज आहे ती पण आपण यामध्ये अशी टाकून घेणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर इथे पहा, दोन्ही स्लीव्ज अशा व्यवस्थित मी केलेल्या आहेत। यामुळे काय होतं, प्रेस केलेल्या स्लीव्ज अजिबात खराब होत नाहीत, तुम्ही याला हँगर वरती अडकवलं तरीही। त्यानंतर हँगरचा हा वरचा भाग आपल्याला उचलून वरती घ्यायचा आहे। जसं आपण याला वरती असं घेतलं की याची जी घडी आहे ती तुम्ही पाहू शकता की ती व्यवस्थित हँगर वरती बसलेली आहे। म्हणजे फुल स्लीव्हचे कपडे तुम्ही जर प्रेस करून अशा पद्धतीने अडकवले तर ते अजिबात खराब होणार नाहीत आणि कमी जागेत जास्त कपडे बसतील। आपण जास्त करून प्रेस केलेले कपडे एकावरती एक ठेवतो, त्यामुळे भरपूर जागा लागते। त्यामुळे अशा पद्धतीने कपडे ठेवा आणि भरपूर जागेची बचत करा। यानंतरची आपली टिप आहे, आपण बऱ्याच वस्तू अशा प्रकारे कॅरी बॅग मध्ये गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवतो, पण यामुळे काय होतं, यामध्ये हवा असते आणि या वस्तू लवकरच खराब होतात। जास्त दिवस जर तुम्हाला अशा वस्तू टिकून ठेवायच्या असतील तर तुम्ही बऱ्याच वेळा मॉल मध्ये पाहिलं असेल, व्हॅक्यूम करून भाज्या ठेवल्या जातात किंवा पनीर म्हणा, इतर वस्तू व्हॅक्यूम पॅक केलेल्या असतात, जसे की पापड किंवा इतर काही अन्नपदार्थ। तर तुम्ही म्हणाल त्यासाठी तर मशीन लागते, आपण घरच्या घरी याला कसं करू शकतो? तर इथे तुमच्या समोर उदाहरण आहे। इथे फक्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला जी वस्तू व्हॅक्यूम सील पॅक करायची आहे ती अशा पद्धतीने टाकून त्याला पूर्णपणे समोरच्या भागाला दाबून धरायचं आहे। जसं आपण ही वस्तू पाण्यामध्ये टाकतो त्यामधील पूर्ण हवा निघून जाते। हवा निघून गेली की याचा समोरचा भाग आपल्याला गच्च बंद करायचा आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। खूप छान, यामुळे व्हॅक्यूम सील पॅक आपल्या वस्तू होतात, भरपूर दिवस या वस्तू टिकून राहतात। फक्त एकदाच ही प्रोसेस करा। इथे उदाहरणार्थ मी तुम्हाला अजून एकदा करून दाखवत आहे। फक्त पाण्यामध्ये ही पूर्ण कॅरी बॅग बुडवून याला समोरचा भाग फिरवून घ्यायचा, म्हणजे हवा निघून जाते। यामध्ये हवा नसल्यामुळे यामधील वस्तू खूप दिवसासाठी अशीच फ्रेश राहते, अजिबात खराब होत नाही। याला आपल्याला आता फ्रीज मध्ये ठेवायचं आहे। कोणत्याही भाजीला किंवा अन्न पदार्थाला अशा पद्धतीने आपण भरपूर दिवस फ्रेश ठेवू शकतो। पाहू शकता, ज्या गोष्टीसाठी मशीन लागणार होती ती गोष्ट आपण घरच्या घरी युक्ती वापरून अशा पद्धतीने पूर्ण केलेली आहे। ट्रिक आवडली असेल तर मित्र परिवारासोबत शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे नेल पेंट साठी। अचानक कुठे बाहेर जायचं असेल आणि आपल्याला जर दुसरं नेल पेंट लावायचं असेल तर पहिलं हे कसं काढायचं हा आपल्याला प्रश्न पडतो। जर तुमच्याकडे नेल पेंट रिमूव्हर नसेल तर तुम्ही ही छोटीशी ट्रिक फॉलो करा, जेणेकरून ही तुमची समस्या दूर होईल। तर इथे आपल्याकडे जे नेल पेंट आहे ते यावरती असं आपल्याला लावायचं आहे। यावरती हे असं लावून 1 सेकंदासाठी थांबा, म्हणजे याला वाळू द्यायचं नाही, फक्त ओलसरपणातच याला आपण पुसून घेणार आहोत। जसं आपण हे वरचं ओलसर नेल पेंट पुसायला जातो त्यासोबतच खाली जे वाळलेलं नेल पेंट असतं ते देखील निघून जातं, म्हणजे आपल्याला इथे वेगळं असं नेल पेंट रिमूव्हर वापरायची गरज पडत नाही। इमर्जन्सीला तुम्हाला हे नक्की कामी येईल। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आहे ना कमाल, पाहू शकता पूर्णपणे नेल पेंट निघालेला आहे। यानंतरची आपली टिप आहे केळीसाठी। एवढ्या पिकलेल्या केळी खायला सर्वांनाच आवडतं, पण यापेक्षा जास्त पिकलेल्या केळी खायला अजिबात आवडत नाही। खूप जास्त त्या अशा गुळगुळीत होतात आणि जर तुम्हाला अशा एवढ्या पिकलेल्या केळीच अशाच ठेवायच्या आहेत, म्हणजे जास्त याला पिकू द्यायचं नाही, तर एक छोटीशी ट्रिक फॉलो करा, जेणेकरून तुमची ही खूप मोठी समस्या दूर होईल। तर इथे आपल्याला घ्यायचं आहे पेपर, कारण की काय होतं, आता एकाच दिवशी एवढ्या केळी तर आपण खाऊ शकत नाही आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत या ज्या केळी आहेत जर आपण याला असंच ठेवलं तर पूर्णपणे पिकून काळ्या पडतात। तर असं होऊ नये यासाठी यावरती आपल्याला पेपर गुंडाळायचा आहे। पेपर गुंडाळून याला असं थोडंसं याचा जो वरचा देठाचा भाग आहे तो बंद करा, जेणेकरून या ज्या केळी आहेत त्या जास्त अजिबात पिकत नाहीत, अशा राहतात किमान 2 ते 3 दिवस। 2 ते 3 दिवसामध्ये या केळी देखील संपून जातील।
म्हणजे तुम्हाला जास्त पिकलेल्या केळी फेकून द्यायची किंवा खायची गरज पडणार नाही। यानंतरची आपली टीप आहे दिव्यासाठी। यावर्षी जर तुम्ही नवे दिवे घेतले असतील तर त्यासाठी देखील खास टीप आहे आणि जर जुने दिवे असतील काळे पडलेले यासाठी देखील तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता। आपल्या सर्वांकडेच मागच्या वर्षीचे अशा प्रकारचे दिवे असतात जे की थोडे वापरल्यामुळे काळे पडलेले असतात, खूप घाण दिसतील म्हणून आपण याला वापरत नाही, पण हे अगदी नव्यासारखे दिवे होऊ शकतात कारण की भरपूर दिवे असतील तर फेकून देणे ही खूप जास्त नुकसान आहे। त्यामुळे यासाठी तुम्ही ही ट्रिक फॉलो करा। सोबतच नवे दिवे घेतले असतील तर यामध्ये कमी तेलात हे जास्त जळावे यासाठी देखील तुम्हाला फायदा होणार आहे, कारण की बऱ्याच वेळा आपण पाहतो मातीचे जे दिवे असतात नवीन त्यामध्ये आपण तेल टाकलं की ते पूर्णपणे तेल शोषून घेतात आणि असं भरपूर वेळ होतं, जेणेकरून काय आपला पूर्ण तेल जे आहे ते पण वाया जातं आणि जास्त वेळ दिवा चालत नाही। पण जास्त वेळ कमी तेलात दिवा चालवायचा असेल तर तुम्हाला एक छोटीशी ट्रिक नक्कीच वापरावी लागेल। तर सुरुवातीला इथे आपण एका भांड्यामध्ये पाणी घेणार आहोत आणि पाणी आपल्याला एवढं घ्यायचं आहे की आपले दिवे जे आहेत ते पूर्णपणे यामध्ये अशा प्रकारे बुडले पाहिजेत। जास्त दिवे असतील तर जास्त मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्या। हे जे दिवे आहेत यांना आपण बाजारातून आणलं की पाण्यामध्ये असं ठेवलं पाहिजे जेणेकरून हे जे यामधील छिद्र असतात किंवा माती असते ती पूर्णपणे पाणी शोषून घेते आणि यामध्ये जेव्हा आपण तेल टाकतो त्यावेळेस ते जे तेल आहे ते दिवे शोषून घेत नाहीत। पण इथे आपण याला पाण्यामध्ये फक्त भिजवत ठेवायचं नाही, तर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे थोडासा शॅम्पू किंवा तुम्ही इथे पावडर देखील टाकू शकता। यामुळे काय होतं, यामध्ये जे ओपन छिद्र असतात ते पूर्णपणे बंद होतात। यामध्ये आपल्याला जास्त शॅम्पू टाकायचा नाही, अगदी थोडासा शॅम्पू टाकून आपण हे जे दिवे आहेत ते यामध्ये भिजत ठेवणार आहोत। यामध्ये आपण शॅम्पू टाकल्यामुळे थोडासा फेस तयार होतो आणि या फेसमुळे लवकरात लवकर याच्या दिव्याचे जे छिद्र आहेत ते बंद होतात। यामुळे आपला जो दिवा आहे तो अजिबात तेल शोषून घेत नाही। हे जे प्रोसेस आहे यामध्ये आपल्याला हे जे दिवे आहेत ते 4-5 तास असेच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत किंवा अगदी 1-2 तास जरी ठेवले तरी चालतील, पण जेवढा वेळ ठेवाल तेवढा अजूनच चांगला आहे। त्यानंतर पहा इथे मी याला अगोदरच असं पाण्यामध्ये ठेवलं होतं तर पूर्णपणे याचे जे छिद्र आहेत ते बंद झालेले आहेत, कारण की आपल्याला असं लक्षात येतं की यामध्ये जे बुडबुडे असतात पाण्याचे ते ना बंद होतं, जेणेकरून यामधील पूर्ण छिद्र बंद झालेले आहेत असं आपल्याला कळतं। त्यानंतर इथे आपण जो जुने दिवे आहेत त्याला जर साफ करायचं असेल तर अशा पद्धतीने आपण या शॅम्पूच्या पाण्यामध्ये याला ठेवायचं आहे साधारण अर्धा तास। अर्ध्या तासानंतर आपण याला बाहेर काढणार आहोत आणि फक्त हाताने आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहताल पूर्ण यामध्ये जे काळेपणा असतो तो निघून जातो आणि आपले जे दिवे असतात ते अगदी नव्यासारखे चमकायला लागतात। म्हणजे मागच्या वर्षीचे दिवे देखील तुम्ही व्यवस्थित साफ करू शकता, कोणत्याही स्क्रबरची किंवा घासणीची वापरायची गरज नाही आणि वेगळा असं साबण लावायची देखील गरज नाही। शॅम्पूच्या पाण्यामुळे हे दिवे अगदी नव्यासारखे साफ होतात। पाहू शकता हा दिवा किती काळाकुट्ट झाला होता आणि आता किती व्यवस्थित नव्यासारखा छान दिसत आहे। यामुळे तुम्हाला जास्त नवीन दिवे घ्यायची गरज पडणार नाही आणि सोबतच कमी वेळात तुमचे हे दिवे देखील साफ होतील। ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण की या दिवाळीला तुम्हाला भरपूर यामुळे मदत होईल। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।